नमस्कार, मी सागर जोशी। TV9 मराठीच्या महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वरळूमध्ये 30 प्रकल्पांचा आढावा घेतला। यावेळी मुख्यमंत्र्यांनी 135 मुद्द्यांवर चर्चा करून विविध निर्णय घेतले। 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करा असे आदेश यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण करा। प्रकल्प वर्षानुवर्षे सुरू न ठेवता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर 3 वर्षात पूर्ण झाले पाहिजेत। मेट्रो प्रकल्पाच्या शेवटच्या स्थानकाजवळ गृहनिर्माण प्रकल्प उभे करा। सुविधा प्रकल्पांसाठी लागणारा निधी तातडीने वितरित करण्याचे निर्देश। उत्तन विरार सी लिंक, दहिसर भाईंदर लिंक रोड, मरीन ड्राइव्ह टनेल, वाढवण बंदर प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला। मुंबईतील विविध मेट्रो प्रकल्पांचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला। पुणे पोलिसांच्या सेवेमध्ये 5 मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन दाखल झाल्या आहेत। अत्याधुनिक सेवा देणारी व्हॅन दाखल झाली आहे। या वाहनांचा वापर संवेदनशील भागामध्ये गस्त घालणं त्याचबरोबर अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या बंदोबस्तासाठी केला जाणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते या व्हॅनचं लोकार्पण झालंय। 5 अतिशय आधुनिक अशा प्रकारच्या कंट्रोल व्हॅन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या आहेत। या व्हॅन्स मध्ये एखाद्या ठिकाणी त्या पोस्ट केल्यानंतर त्या ठिकाणचं संपूर्ण 360 डिग्री कॅमेऱ्याने मॉनिटरिंग करता येतं। त्याच्यावर ड्रोनची व्यवस्था आहे, ड्रोननी मॉनिटरिंग करता येतं, अनाउन्समेंटची व्यवस्था आहे आणि सगळी कनेक्टिव्हिटी ही आपल्या कमांड अँड कंट्रोल सिस्टीमशी किंवा पोलीस स्टेशनशी ठेवता येते। त्यामुळे ज्यावेळी मोठे इव्हेंट होतात त्यावेळी एक प्रकारे आपलं छोटं आयुक्तालय म्हणून या व्हॅन्स त्या ठिकाणी काम करू शकतात। राज्यातील तंत्र शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उद्योजक होण्याची संधी मिळणार आहे। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही घोषणा केली आहे। कौशल्य विकास विभाग 30 लाख विद्यार्थ्यांना यासाठी ईमेल पाठवणार आहे। 5 लाख विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी 5 ते 10 लाख रुपयांचं कर्ज देखील मिळणार आहे। मुख्यमंत्री उद्योजकता आणि नाविन्यता महाफंड अंतर्गत ही संधी उपलब्ध होणार आहे। अपयशी होणाऱ्या स्टार्टअप्सना उभारी देण्यासाठी हा नवा उपक्रम राबवण्यात येतोय। यामध्ये निवडक 25,000 विद्यार्थ्यांना 25 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होणार आहे। यामध्ये व्याजातही 50% सबसिडी देण्याचा निर्णय सरकारने घेतला। विविध तंत्र शिक्षण प्राप्त 30 लाख युवक आणि युवतींची शासनाकडे नोंद आहे। या सर्वांना ईमेल करून त्यांची AI द्वारे परीक्षा घेण्यात येईल। 5 लाख युवक युवतींना विविध परीक्षांनंतर निवडण्यात येईल। पुन्हा मूल्यांकन चाचणी, स्पर्धा आणि हॅकाथॉनच्या माध्यमातून चाळण लावल्यानंतर 1 लाख विद्यार्थ्यांची निवड केली जाईल। अंतिम टप्प्यात 25,000 निवडक उमेदवारांना तांत्रिक सहाय्य, आर्थिक मदत, प्रशिक्षण देऊन यशस्वी उद्योजक स्टार्टअप्स तयार करण्याचं उद्दिष्ट। राज्यातील नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे। त्यासाठी कार्यवाही सुरू करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे। राज्यातील नद्यांचं प्रदूषण कमी करून त्याचं पुनरुज्जीवन साध्य करण्याच्या दृष्टीनं एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय। नद्यांचा नैसर्गिक प्रवाह राखण्यासाठी आणि पुनरुज्जीवनासाठी हे प्राधिकरण विकासात्मक भूमिका बजावणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये या संदर्भात बैठक पार पडली। या बैठकीला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे या देखील उपस्थित होत्या। आणि महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची। नमस्कार।